नद्या तर गोड पाणी वाहून आणतात, मग जगातील सर्व समुद्रांचे पाणी खारट कसे झाले? कुणी त्यात मीठ टाकलं का? विज्ञान कथा भाग 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज जाणून घेऊया समुद्राचे पाणी खारट कसे झाले ते. पृथ्वीवर जेव्हा पाणी पडतं पावसाच्या रूपात, तेव्हा ते पाणी डोंगर, खडक आणि मातीवरून वाहत नद्यांमध्ये मिसळते. या प्रवासात पाणी खडकातील अतिशय सूक्ष्म खनिजे आणि क्षार विरघळून सोबत घेऊन जाते. या क्षारांमध्ये मुख्यतः सोडियम आणि क्लोराईड असतात. नद्या हे विरघळलेले क्षार हजारो लाखो वर्षापासून समुद्रात आणत आहेत. समुद्रातील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे सतत बाष्पीभवन होते. पण लक्षात घ्या, फक्त पाणी वाफ बनून वर जाते. मीठ आणि इतर क्षार समुद्रातच राहतात. लाखो कोट्यावधी वर्षे हा क्रम सतत चालू राहिल्यामुळे समुद्रात क्षार साठत गेले आणि म्हणूनच आज समुद्राचे पाणी खारट आहे. साधारणपणे 1 लिटर समुद्राच्या पाण्यात सुमारे 35 ग्रॅम मीठ विरघळलेले असते. म्हणजेच समुद्राच्या पाण्याची खारटता सुमारे 3.5% असते. म्हणूनच समुद्र खारट आहे, कारण नद्या लाखो वर्षापासून त्याच्याकडे क्षार आणत आहेत आणि पाणी उडून गेलं तरी मीठ मात्र तिथेच राहते. विज्ञान आपल्या रोजच्या प्रश्नांची किती सुंदर उत्तरं देतं, नाही का? अशाच आणखी रंजक विज्ञान कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.